आज महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहुना मुंडेंच्या राजकारणात एक महत्त्वाचा मोड पाहायला मिळतो. आता मी असं मुंडेंच्या राजकारणात हे हायलाईट का करत आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर बघा, काही महिन्यांपूर्वी ज्या नावाभोवती शांतता होती तेच नाव आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. डॉक्टर प्रीतम मुंडे. एक काळ असा होता की त्या सक्रिय होत्या, लोकसभेत त्यांची मजबूत उपस्थिती होती, पण 2024च्या निवडणुकीनंतर अचानक त्या चित्रातून बाजूला गेल्यासारख्या वाटले. उमेदवारी कापली गेली, हालचाली कमी झाल्या आणि अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की मुंडे घराण्यातला हा महत्त्वाचा चेहरा आता राजकारणात कुठे उभा आहे. पण आता भाजपने अचानक त्यांच्यावर मोठं संघटनात्मक जबाबदारी टाकत त्यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले. आता हे केवळ पुनरागमन आहे का, की यामागं मोठं राजकीय गणित दडलं आहे? कुठल्या जबाबदारीतून आपल्याला प्रीतम मुंडे आता सक्रिय दिसणार आहेत, हाच विषय आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. तसं पाहायला गेलं तर प्रीतम मुंडेंचं हे पुनरागमन अचानक वाटत असलं तरी त्यामागं एक ठोस राजकीय रणनीती असल्याचं स्पष्ट दिसतं. बीड मतदारसंघातून 2024मध्ये त्यांना उमेदवारी न देता पंकजा मुंडेंना पुढे केलं गेलं. तेव्हा पक्षांतर्गत काहीतरी बदल सुरू असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर प्रीतम मुंडे फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. स्थानिक निवडणुकांमध्येही त्यांचा सहभाग कमी झाला. त्यामुळे त्यांचं राजकीय भविष्य काय हा मोठा प्रश्न होता. पण भाजपसारखा पक्ष एखाद्या नेत्याला इतकं सहज बाजूला ठेवतो असं सहसा होत नाही. योग्य वेळ येईपर्यंत तो नेता वेटिंगमध्ये ठेवला जातो आणि आता ती वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम या महत्त्वाच्या भागाची जबाबदारी प्रीतम मुंडेंना देण्यात आली आहे. हा भाग साधासुद्धा नाही. इथे सत्ताधारी शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा प्रभाव आहे. म्हणजेच भाजपनं थेट प्रतिस्पर्ध्यांच्या गडात आपली ताकद वाढवण्यासाठी एक मोठा चेहरा उतरवला आहे. हा निर्णय केवळ संघटनात्मक नाही तर स्पष्टपणे राजकीय आहे. भाजपला मराठवाड्यात आपली पकड अजून मजबूत करायची आहे आणि त्यासाठी मुंडे घराण्याचा प्रभाव वापरणं ही त्यांची रणनीती दिसते. याचवेळी राज्यभरात भाजपने मोठ्या प्रमाणावर जिल्हा प्रभारींचे फेरबदल केले आहेत. हा बदल वरवर पाहता संघटन मजबूत करण्यासाठी आहे, पण आतून पाहिलं तर गटबाजी कमी करण्याचा प्रयत्न आहे. लातूरसारख्या ठिकाणी गटबाजीमुळं भाजपला फटका बसला होता. त्यामुळं भागवत कराड यांसारख्या नेत्यांना जबाबदारी देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. नांदेडमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांना पाठवून तिथल्या समीकरणांवर लक्ष दिलं जात आहे. म्हणजे प्रत्येक नियुक्ती ही एक राजकीय चाल आहे. पण इथं एक वेगळाच मुद्दा पुढे येतो. भंडाऱ्यात 2 दिवसात प्रभारी बदलला गेला. बंटी भांगडिया यांची नियुक्ती झाली आणि लगेच त्यांना बाजूला करून रामदास तडस यांना जबाबदारी देण्यात आली. या निर्णयामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामागं स्थानिक नेत्यांचे दबाव, पालकमंत्र्यांची भूमिका आणि अंतर्गत समीकरणं यावर चर्चा सुरू आहे. म्हणजेच भाजपमध्ये सगळं काही सुरळीत आहे असं नाही, पण त्या समस्या हाताळण्यासाठी पक्ष वेगाने निर्णय घेतोय हेही तितकंच खरं. प्रीतम मुंडेंचा पुनरागमनाचा आणखी एक मोठा अँगल म्हणजे मुंडे घराण्यातील संतुलन. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघीही प्रभावी महिला नेत्या आहेत. एकीकडं पंकजा मुंडेंना लोकसभेची संधी दिली गेली तर दुसरीकडं प्रीतम मुंडेंना संघटनात्मक जबाबदारी देऊन त्यांना पुन्हा सक्रिय केलं जाते. म्हणजेच भाजप दोन्ही बाजूंना संतुलित ठेवत आहे. घराण्यातील असंतोष टाळणं आणि दोन्ही नेत्यांचा उपयोग करून घेणं हा स्पष्ट राजकीय विचार इथे दिसतो. मराठवाड्यात सध्या सगळे पक्ष सक्रिय झाले आहेत. काँग्रेसनं सृजन मोहीम सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे दौरे सुरू आहेत आणि भाजप संघटन मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बदल करत आहे. म्हणजे आगामी निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली. अशावेळी प्रीतम मुंडेंसारखा चेहरा पुन्हा पुढे आणणं हे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं. आता प्रश्न असा आहे की या सगळ्याचा पुढे काय परिणाम होणार? प्रीतम मुंडे या जबाबदारीत किती सक्रिय होतात, त्या स्थानिक पातळीवर किती प्रभाव टाकतात आणि भाजपला मराठवाड्यात किती बळ मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही एक नियुक्ती नाही तर एक प्रकारे पॉलिटिकल रिटर्न आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक रिटर्न ही पुढच्या मोठ्या खेळीची सुरुवात असते. आता ही खेळी किती दूर जाईल आणि कोणाचं समीकरण बदलतील हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे. प्रीतम मुंडेंसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं ही मोठी संधी आहे आपलं अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी. कारण बीडचं राजकारण बघता त्यांना दुसरीकडं आपले पाय रोवून ठेवणं हे पुढच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. पण यात एक गोष्ट अशी की छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. इथे सतत गटबाजी, वर्चस्वाच्या लढाया सुरूच असतात. शिवसेनेचा गड असणाऱ्या संभाजीनगरमध्ये भाजपनं आपली पकड मजबूत केली खरी, परंतु ती टिकवण्यासाठी प्रीतम मुंडे यांनाही आता मैदानात उतरवलं आहे. पण इथल्या स्थानिक नेत्यांच्या प्रभावामुळं प्रीतम मुंडेंसाठी हा गड थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. एकंदरीत आता प्रीतम मुंडेंच्या या पुनरागमनानंतर मराठवाड्यात भाजपची ताकद खरंच वाढणार का, की ही फक्त संघटनात्मक बदलाची सुरुवात आहे हे पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक हालचालीमागे एक मोठं गणित दडलेलं असतं आणि त्याचे पडसाद दूरपर्यंत उमटतात. तुम्हाला काय वाटतं, प्रीतम मुंडेंना दिलेली ही जबाबदारी भाजपचा मास्टर स्ट्रोक ठरेल का, की यातून पक्षांतर्गत नवीन समीकरणं तयार होतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे.
तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.